नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केक हा जवळजवळ सगळ्यांनाच आवडणारा असा पदार्थ. त्यात जर चॉकलेट केक असेल तर मस्तच. तर असा हा चॉकलेट केक आज मी करत आहे. यासाठी मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून तुम्ही बारीक करून घेऊ शकता. त्यामध्ये अर्धा कप दही मी घालत आहे. अर्धा कप बारीक केलेली साखर, पिठी साखर मी घालत आहे आणि त्यातच 1/4 कप तेल घालत आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेताना त्यामध्ये गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे, ज्याच्यामुळे ते सेटल होईल. या ठिकाणी 10 मिनिटानंतर मी चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे कोका पावडर मी घातलेली आहे. 1/4 कप मैदा मी या ठिकाणी घेतला आहे. चिमूटभर मीठ, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा. हे सगळं मी चाळून घेत आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेताना एकाच डायरेक्शननी ते करायचं आहे. आता यामध्येच मी 1/4 कप दूध पण ॲड करत आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करत आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेत आहे. तर गुठळी होणार नाही अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण ही अशी कन्सिस्टन्सी ठेवत आहे मी बॅटरची. तर या ठिकाणी मी आता मोल्ड घेतलेला आहे. त्यामध्ये बटर पेपर घातलेला आहे आणि आता त्याला तेल लावून घेत आहे सगळीकडून. या ठिकाणी मी बॅटर घालत आहे आणि आता त्याला टॅप करून घेत आहे, त्यामुळे एअर बबल निघून जाईल. या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर वरून काजू बदामचे बारीक केलेले कापसुद्धा घालू शकता. या ठिकाणी मी या पातेल्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि त्याला प्रीहीट करून घेतलेला आहे 5 मिनिटासाठी. आणि आता यामध्ये मी मोल्ड ठेवत आहे. तर गॅस हा लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि 45 मिनिटासाठी मी तो ठेवत आहे, त्यामुळे केक छान बेक होईल आणि तो झाकून ठेवायचा आहे. तर 45 मिनटं झालेली आहेत. आता मी या ठिकाणी टूथपिक घालून बघत आहे. तर या ठिकाणी केक झालेला आहे. तर आता त्याला थोडंसं गार होऊ देत आहे. गार झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने मी साईडने त्याला हलका हलका असा काढून घेत आहे आणि आता या प्लेटमध्ये मी तो काढत आहे आणि जो वरचा बटर पेपर आहे तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता छान स्पॉन्जी असा केक दिसत आहे. या ठिकाणी चाकूच्या साहाय्याने मी हा केक कट करून दाखवत आहे. तर मस्त मऊसूत स्पॉन्जी असा केक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा मी दाबून दाखवत आहे, ज्याची चवही एकदम अप्रतिम लागते. तर छान टेस्टी स्पॉन्जी असा चॉकलेट केक जरूर करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.